सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिलेलं एक पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं आणि त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा नवा अंक सुरू झालाय। याआधी अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून करोडो रुपये चोरी झाल्याप्रकरणी देशभरात मुद्दा गाजत असून संसदेतही त्याचे तीव्र पडसाद उमटलेत। आता सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून वर्षाकाठी काही करोड रुपयांचा हिशोब नसल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून चोरी झाल्याचा आरोप। प्रतिवर्षी तब्बल 18 कोटींची चोरी होत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सदा सरवणकर यांचा खुलासा। अयोध्येच्या राम मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरीच्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे, तर दुसरीकडे आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप केला जातोय। विशेष म्हणजे हा आरोप दुसरा तिसरा कुणी केलेला नसून खुद्द मंदिराच्या विश्वस्तांनीच केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 दिवसांपूर्वी पत्र लिहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वस्तांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं। पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत। सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी होते। आपण भाविक म्हणून तिकडे जातो, दानपेटीत दान टाकतो आणि इकडे असल्या चोऱ्या होतात। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। आपले लोक किंवा विद्यार्थी परीक्षांच्या आधी किंवा नोकरीच्या दरम्यान मंदिरात जातात आणि देवाकडे श्रद्धेनं मला नोकरी मिळू दे अशी मागणी करतात, पण त्याच मंदिरात आज चोऱ्या होत आहेत। मंदिरातीलच माणसं या चोऱ्या करतात। हा आमचा धर्म? ही आमच्या धर्माची मंदिरं? मग अशी जर देशाची परिस्थिती असेल तर काय होईल? मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून यावर विचार करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 18 कोटी रुपये दरवर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत। राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांनी वाचून दाखवलेल्या पत्रात चोरीचा उल्लेख नाही अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे। संशय आला म्हणून विश्वस्तांनी पत्र लिहिलं, हे चांगलं केलं की वाईट केलं? आता ते उत्पन्न 90 लाखांपर्यंत वाढलंय, मग चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार की टीका करणार? राज ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलं ते अर्ध सत्य आहे, कारण आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे मंदिराचं उत्पन्न वाढलं असा दावा सरवणकर यांनी केलेला आहे। म्हणजे असा संशय आला म्हणून ट्रस्टीने समजा पत्र लिहिलं, हे चांगलं केलं का वाईट? काय त्याचं उत्तर का तुमच्याकडे? बरोबर, हे काम चांगलं केलं का वाईट? जे काही लो पोल्स आहेत ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलंय। ह्याचं कारण असं काय, जे काही लूप होल्स होते, जे आम्हाला समजत होते ते बंद केले आणि त्यामुळे उत्पन्न वाढलंय। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? सिद्धिविनायक मंदिरात जर काही गैरव्यवहार झाला असेल तर तो कुणाच्या काळात झालाय याची चौकशी व्हायला हवी, असं सांगत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी उबाठा गटाचे आणि ट्रस्टचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या कार्यकाळाबाबत संशय व्यक्त केलाय। आता सिद्धिविनायक मध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही। म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो का त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न आणि एक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो। आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आताची असेल
तर त्यांनी ती मग एवढे दिवस गप्प का बसले होते हाही प्रश्न निर्माण होतोय. मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला वाटते विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय. विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दान पेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दान पेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयांच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दान पेटीतील रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मंदिरातील चोरीच्या घटनेच्या चौकशीची मागणी खुद्द विश्वस्तांनीच केली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे दान चोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात असल्याचा संशय विश्वस्तांनी व्यक्त केलाय. त्यामुळे मंदिरात श्रद्धेनं येणाऱ्या दानाचा वापर अशा पद्धतीनं आणि कोण करतंय याबाबत आता राजकीय आरोपांसह सामान्यांच्या मनातही संशय निर्माण झालाय. देवाच्याच दारी चोरी होत असेल तर मग दात तरी कुणाकडे आणि कशी मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.